वंचित बहुजन आघाडी स्वबळावर नगरपरिषद निवडणूक लढणार, प्रस्थापितांची वाढणार डोकदुखी। नगरपरिषद निवडणूक नामांकन अर्ज दाखल प्रक्रिया दिनांक 10 नोव्हेंबर 2025 पासून सुरू होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीमार्फत 15 प्रभागामध्ये एकूण 31 नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाकरिता उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात उतरवणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात आली। महत्त्वाचे म्हणजे ही निवडणूक वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार असल्याची माहिती सुद्धा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात आली। तत्पूर्वी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांबरोबर युतीसंदर्भात बैठक झाली असल्याची माहिती पक्षाचे बुद्धरत्न भालेराव यांचे मार्फत देण्यात आली, परंतु समाधानकारक तोडगा न निघाल्यामुळे वंचित बहुजन आघाडीने स्वबळाचा मार्ग निवडला। नमस्कार, मी बुद्धरत्न पुंडलिक भालेराव, वंचित बहुजन आघाडी जिल्हा संघटक तथा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निरीक्षक पुसद। उद्या होऊ घातलेल्या नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एक पत्रकार परिषद आयोजित केली होती आणि उद्याच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे जे काही प्लॅन आहेत हे आम्ही आपल्या समोर मांडण्यास प्रयत्न करतो। उद्या येणाऱ्या नगर परिषद मध्ये एकूण 31 नगरसेवकांची निवडणूक मैदानामध्ये उतरणार आहे। त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी स्वबळावर पूर्ण 31च्या 31 जागा लढणार आहे। त्याचबरोबर या पुसद शहरासाठी एक सक्षम आणि भ्रष्टाचार मुक्त असा नगराध्यक्ष नवीन रूपाचा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आपल्या नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा आपली दावेदारी इथं दाखल करणार आहे। आणि या पुसदमध्ये नगर परिषद मध्ये जो आजपर्यंत चालू असलेला भ्रष्टाचार, विकासाच्या नावाखाली मागील वर्षांपासून ज्या लोकांकडे या नगर परिषदेची सत्ता आहे पण सत्तेचा यांनी नेहमी दुरुपयोग केलेला आहे। आपल्या नगरसेवकांना कशा पद्धतीने भांडवलदारीमध्ये मोठं करायचं, त्यांना ठेके कसे मिळवून देण्याचे, हेच प्रयत्न जास्तीत जास्त नगरपालिकेच्या सत्ताधारी लोकांकडून करण्यात आलेला आहे। आणि या सर्वांना आळा घालण्यासाठी आपण वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एक ठोस ठाम अशी भूमिका घेऊन एक सक्षम असा उमेदवार यावेळेस देणार आहोत। वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी बरोबर आमच्या जवळजवळ 2 ते 3 बैठका झालेल्या आहेत, पण या बैठकीमधून वंचित बहुजन आघाडीला काही असं ठोस असं न मिळाल्यामुळे आम्ही यावेळेस स्वबळावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। आगामी चेहरे आहे नगरसेवकाचे किंवा नगराध्यक्ष पदाचे हे आम्हाला सांगू शकता का? चेहरे म्हणजे एक्झॅक्ट त्यांचं नाव आज आम्ही जाहीर नाही करू शकत, हा एक राजकारणाचा एक भाग आहे। पण निश्चितच आम्ही तुम्हाला एवढं आश्वासन देऊ इच्छितो की आमचे जे चेहरे राहणार आहेत ते नवीन असणार, हे राजकारणात ते सुशिक्षित असणार, यांना समाजकारण समजणारा असणार, यांना जनतेच्या समस्येची घेणं देणारा असणार, हे नाकी हे ठेके कसे मिळतील, आपल्या घरामध्ये पैसा कसा येईल आणि जनतेनं जो आजपर्यंत टॅक्स मधून भरत आलेला जो पैसा आहे हा लुबाडून खाण्याचं किंवा जे शहरासाठी विकासाचे जे धोरणं राबवले जातात ते अख्खेच्या अख्खे धोरणं गिळूनकूत करणारे उमेदवार आमचे निश्चितच नसतील, एवढं मात्र आम्ही निश्चितपणे आपल्याला सांगू शकतो।